श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. मी गीताज व्लॉग अँड फूडीज या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आज वटपौर्णिमेचा दिवस, तसंच खूप आनंदाचा दिवस. तर इथे बघू शकता श्री स्वामी महाराजांची मी आज पूजा करून घेतली पहिल्यांदा, आणि परत मी देवपूजा करून घेतली. छान असं फुलदीप वगैरे केलं आणि छान असं धूप लावून छान असं माझं घर पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं होतं. तीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी आज पूर्ण स्वयंपाक बनवला, नैवेद्य बनवला आणि आता मी तयार झाले. तर तुम्ही बघू शकता आज वटपौर्णिमेचा हा माझा लुक होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी खाली आले, म्हणजे आमच्या सोसायटीच्या खाली, आणि तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण, म्हणजे आम्ही आमच्या सोसायटीमधल्या काकू सगळेजण मिळून पूजेला आलो खाली. आणि इथं बघू शकता कुठलाही सण असो आमच्या सोसायटीमध्ये आम्ही एकत्रित साजरा करतो. तर इथे बघू शकता, आणि एकत्रित सर्वजण एकत्र असल्यामुळे खूप छान असं सेलिब्रेट होतं प्रत्येक सण. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी पण आता वडाची पूजा करून ओटी भरून घेते. प्रत्येक स्त्रीसाठी आजचा दिवस खूप खास असतो. तर इथे बघू शकता तुम्ही, प्रत्येक स्त्री आपल्या आहोंसाठी आज वडाच्या झाडापुढे एकच प्रार्थना करते की माझ्या नवरोबाला दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना खूप सुखात ठेवू. हा जन्म काय तर 7 जन्म मला तेच पती मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. आणि इथं मी आता वडाच्या झाडांना फेऱ्या मारून घ्यायला गेले. तर फेऱ्या मी मारत असताना मला लक्षात आलं 7 फेऱ्यांचं काहीतरी एक महत्त्व असतं. म्हणजेच म्हणतो ना, पहिला फेरा आरोग्यासाठी, दुसरा फेरा आपल्या प्रेमासाठी, तिसरा फेरा दीर्घायुष्यासाठी, चौथा फेरा तुमच्या यशासाठी, पाचवा फेरा सुख समाधानासाठी, 6वा फेरा 7 जन्मासाठी, आणि 7वा फेरा असतो ते तुमच्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी. असं आपण आहोंसाठी 7 फेरे घेतले. प्रत्येक स्त्री आपल्या आहोंसाठी ही 7 फेरी घेते. त्यावेळेस खूप मनात छान वाटतं. वर्षातून एकदा येणारा हा सण पूर्ण वर्षभर मनात साठवून राहतो. तर इथे बघू शकता छान असं आता माझी पूजा करून झाली आणि वडाची फेऱ्या पण मारून होत आल्या. तर छान असा आज पुरणाचा स्वयंपाक होता. सर्व छान बनवलं आणि नैवेद्य दाखवला. थोडीशी फोटोशूट वगैरे पण करायचे होते, ते पण चालू राहिले. आणि सर्वजण मैत्रिणी वगैरे खाली आल्या, त्याच्यामुळं छान असा आजचा दिवस खूप छान गेला. तर इथे बघू शकता आता एकमेकींना ओटी भरायची होती. ह्या आहेत पवार काकू, ह्यांनी माझी पहिला ओटी भरून घेतली. ओटी भरणे म्हणजे कोणी आंबा, कोणी कुठलेही फळ घालतात. तर इथे बघू शकता इथं 5 वासनींना ओटी भरायची असती. काकूनी माझी पहिला ओटी भरून घेतली. आणि इथं खूप वारं वगैरे सुटलं होतं, त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता. आणि तो कोकणी काकूनं सुद्धा माझी ओटी भरून घेतली. प्रत्येकांची ही वेगवेगळी परंपरा असते. आणि इथं रोहिणीनेही माझी ओटी भरून घेतली. पाच सुहासनी म्हणून प्रत्येक स्त्री आजच्या दिवशी 5 सुहासनीची ओटी भरतात, तुम्ही बघू शकता. आणि इथं पूजा ताईनं पण माझी ओटी भरून घेतली. आणि खूप छान असं मनाला छान वाटलं. खाली आल्यानंतर सर्व बायका एकत्र भेटल्या. शक्यतो प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी कामात वगैरे व्यस्त असतं, त्याच्यामुळे सर्वांच्या गाठीभेटी पडत नाहीत. आणि अशा एखाद्या सणामुळे सर्वजण एकत्र येतात आणि त्यांची भेट होती. खूप छान वाटतं. आणि इथे बघू शकता तुम्ही आता प्रत्येकांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. म्हणजे खूप खास दिवस असतो, त्याच्यामुळं काही आठवणी असतात त्या आपल्यामध्ये, आपण आपल्या मोबाईलमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या मनामध्ये ते साठवून ठेवतो. तर आज असंच काही तर झालं. मग मी पण पहिल्यांदा सर्वांची ओटी भरून घेतली. तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा रोहिणीची पण मी ओटी भरून घेतली. आणि तो थोडंसं आमचं चेष्टा झाली ना, आम्ही दोघी हसायला लागलो. तर इथे बघू शकता मी काकूंची पण ओटी भरून घेतली. आणि तर मी कोकणी काकूंची पण ओटी भरून घेतली. मी पण 5 सवासनीची ओटी भरून घेतली. तर इथे बघू शकता तुम्ही.
आता मी पूजाताईची पण ओटी भरून घेते. आता सर्वांची घाई चालली होती. आता बरेच वेळ आम्ही खाली आलो होतो पूजेसाठी, तर त्याच्यामुळं आता सर्वांची घाई चालली होती घरी जायची. तर तुम्ही बघू शकता धनू काकूंनी माझी ओटी पहिला भरून घेतली आणि मी काकूंची ओटी भरून घेतली आणि आमचं पूर्ण हा सण असा छान साजरा झाला. सर्वांनी हा छान असं फोटोशूट करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता. चला, आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.